आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। आता सौरभ दास हे आता सीजेपीचं एक शिष्टमंडळ सरकारशी चर्चा करणार असल्याची एक महत्त्वाची बातमी या संदर्भात येते। सौरभ दास, आतुषोत रांका हे नड्डा यांच्या भेटीला गेलेत। सीजेपीचं हे शिष्टमंडळ आहे आणि आता सरकारशी चर्चा करण्यासाठी हे पोहोचलंय। सौरभ दास आणि आशुतोष रांका हे नड्डा यांच्या भेटीला गेलेत। या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी चैतन्य गायकवाड। चैतन्य, आपण बघतोय एक महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, आता सीजेपीचं शिष्टमंडळ जे आहे त्याच्यात आता चर्चा करण्यासाठी पोहोचलंय, काय अधिकची माहिती आहे? आपण बघतोय की कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर मोर्चा काढण्यात आले आहे। सकाळपासूनच देशभरातले जे तरुण आहेत त्याचप्रमाणे कॉक्रोच जनता पार्टीचे जे समर्थक आहेत ते जंतर मंतर या ठिकाणी जमलेले आहेत आणि तरुणांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। काही वेळापूर्वी पोलिसांकडून लाठीचार्ज केल्याचा आरोप देखील करण्यात आलेला होता आणि त्यातच आता एक महत्त्वाची घडामोड येते। सरकारकडून हे जे सर्व आंदोलक आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचं पाऊल उचलले गेले। कॉक्रोच जनता पार्टीकडून सौरभ दास आणि त्याचप्रमाणे आशुतोष रांका यांचं शिष्टमंडळ जे आहे ते सरकारची चर्चा करणार आहेत। जे.पी. नड्डा यांच्यासोबत ही चर्चा होणार आहे आणि काही वेळापूर्वी ते शिष्टमंडळ जे आहे ते जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चेसाठी रवाना झालेत। आता या चर्चेतून काय मार्ग निघतो हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। ते शिष्टमंडळ सौरभ दास यांनी ट्विट केलेलं आहे की आमच्या मागण्या ह्या पूर्णपणे क्लिअर आहेत।